गोष्टींचा सिलसिला सदरात आपण घेऊन आलो आहोत विविध जीवनपट आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या गोष्टी। यावेळी गोष्टींचा सिलसिला या सदरामध्ये आपण सगळे बघत आहोत संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा पट। संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विविध गोष्टी ऐकण्यासाठी, ते प्रसंग ऐकण्यासाठी गोष्टींमधून नक्की ऐका संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी, गोष्टींचा सिलसिलामध्ये। नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत नक्की असणार आहात, कारण आता आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण असणार आहे आणि तो म्हणजे दिवाळीचा सण। दिव्यांचा, प्रकाशांचा, रोषणाईचा आणि खाऊचा आपण सगळेजण वर्षभर त्याची आतुरतेने वाट बघत असतो। असा छान दिवाळीचा सण, हा सण सुद्धा आपल्याला जरी सण असला तरी खूप खूप काळजीपूर्वक साजरा करायचा आहे। सगळं खूप छान उघडलेलं असलं आणि आपण आता बाहेर जात असलो तरीसुद्धा आपल्याला काही गोष्टींची मर्यादा ठेवून पालन करूनच बाहेर पडायचं आहे आपल्या मित्रमंडळींना वगैरे। आणि फटाके मात्र वाजवू नका बरं का, कारण फटाक्यांनी प्रदूषण होईल आणि आपल्यावरती असलेल्या संकटामध्ये आपणच आणखीन वाढ करून घेऊ। त्यामुळे या गोष्टी करू नका। आपल्या संकटांमध्ये वाढ करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपली दिवाळी कशी साजरा करता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये देहांत प्रायश्चित्त विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना ग्रामसभेने ठोठावलेली आहे, सांगितलेली आहे, सुनावलेली आहे मुलांना त्यांच्या ब्राह्मण करून घेण्यासाठी। आणि त्यानुसार दोघंही जण रात्रीचे निघून जातात प्रयाग क्षेत्री जाण्यासाठी आणि मुलांची अक्षरशः दुसऱ्या दिवशी आईवडिलांना शोधता शोधता दैना होऊन जाते। सगळीकडे शोधून येतात, वादळ सुटलेलं असतं, कसं बसं ती रात्र ती लोक काढतात। आणि याच्या पुढची गोष्ट आपण आज बघणार आहोत। विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांची पावलं झपाझप प्रयाग तीर्थाच्या दिशेने पडत होती आणि हा जो प्रवास होता हा पायी करायचा होता। अर्थातच मैल दर मैल करत करत, मजल दर मजल करत करत थांबत एखाद्या गावामध्ये, धर्मशाळेमध्ये भिक्षा मागून लोकांकडे ते आपली वाटचाल पुढे 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 करत होते। कारण काहीही करून त्यांना समोर दिसत होती ती त्यांची मुलं। त्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपले प्राण त्यागायचे असं त्यांनी मनाशी कुठेतरी निश्चित केलेलं होतं आणि ते ध्येय त्यांना पुढे पुढे घेऊन जात होतं। आपलं जगणं हे आपल्या मुलांच्या जर का कामी आलं तर त्याहून दुसरी कोणतीही आनंदाची वेगळी गोष्ट असूच शकत नाही असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये पक्कं होतं, निश्चित होतं आणि ते पुढे जात होते। एकदाचे ते तिथे येऊन पोहोचले, त्या गंगा आणि यमुनेच्या तीरावरती येऊन पोहोचल्यावरती कितीतरी वेळ ते सगळं दृश्य डोळ्यामध्ये साठवून घेत होते। धर्मशाळेमध्ये जाऊन त्यांनी आपलं जे काही थोडेसे अंगावरचे कपडे होते अडलेले ते सामान ठेवलं। तिथे दिवे वगैरे मिळतात का याची सोय केली, कारण गंगा आणि यमुनेवरती पौर्णिमा असल्यामुळे सोमवारचा दिवस होता, दोघांचाही उपवास होता। तिथे दिवे सोडणार होते पौर्णिमेच्या दिवशी आज सगळी लोक त्या तिथे येऊन, आणि रुक्मिणीबाईसुद्धा आपल्या पूर्वजांच्या नावाने तिथे दिवे सोडण्यासाठी त्या दिव्यांची व्यवस्था करण्यासाठी गेल्या। दोघांनीही गंगा आणि यमुनेच्या तीरावरती आंघोळ केलेली आहे, कपडे बदललेत आणि अन्नाची कुठे सोय होते का हे बघण्यासाठी, अन्न छत्र आहे का हे बघण्यासाठी गेले। कारण आपण देहांत प्रायश्चित्त प्राणत्याग करत असताना कधीही उपाशी जायचं नसतं असं शास्त्रात लिहून ठेवलंय। हे विठ्ठलपंतांना माहिती होतं। उपाशी पोटी कधीही आपण कुठलीच गोष्ट करायची नाही। माणसाला कधीही कितीही राग आला, आपण कितीही चिडलेलो असू, आपण कुठल्याही परिस्थितीत असू तरीसुद्धा आपलं अन्न, आपल्या पोटाचं, आपल्या उदराचं भरण करणं हे आपलं कर्तव्य आहे। देवाने आपल्याला त्यासाठी हात, पाय, डोकं या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडायचं असं कुठेतरी आपला एक निसर्ग नियम घालून दिलेला आहे। म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रासाठी असलेला हा निसर्ग नियम आहे की कुणीतरी कुणाला तरी आपलं भक्ष्य बनवत असतं। त्याचं कारण हेच की उदरभरण हे करत राहिलं पाहिजे।
ती दोघंही शाळेच्या दिशेने त्या शोधत शोधत अन्न कुठे मिळतंय का म्हणून जातात. तर तिथे एक अन्नछत्र उभारलेलं असतं आणि काही लोक असतात असे की ब्राह्मणांना, गरजू लोकांना अन्न मिळावं या उद्देशाने तिथे ते अन्न देत असतात, अन्नदान करत असतात. आणि अशा ठिकाणी बाहेरून आलेले अनेक गरजू, अनेक ब्राह्मण तिथे त्या अन्नाचा उपयोग करत असतात स्वतःसाठी. आणि तिथे जाऊन यांना अन्न मिळेल म्हणून ते तिथे जातात. आणि या दोघांना बघून की एक जोडपं अशा चांगल्या दिवशी आपल्या अन्नछत्रामध्ये आपण देत असलेल्या अन्नाचा लाभ घेण्यासाठी आलंय म्हणताना त्या यजमान आणि यजमानीनबाई असतात त्यांना खूप आनंद होतो. तिथे रांगोळी काढून पाट ठेवला जातो, त्यांची पूजा केली जाते. हळद कुंकू, यांना विठ्ठलपंतांना बंडी, धोतर, उपरणी आणि सावित्रीबाईंना साडी सोळी देऊन नारळाने वगैरे त्यांची ओटी भरली जाते. आणि ही अशा पद्धतीने त्यांचा संपूर्ण पाहुणचार करून त्यांना खाऊ पिऊ घातलं जातं. अन्नछत्रातून निघाल्यावरती दोघंही जण जेव्हा धर्मशाळेकडे जात असतात तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात की परमेश्वराला आपली किती काळजी असते नाही, त्याच्यामुळेच आज आपली जी शेवटची होणारी क्रिया आहे ती पार पडली. तेव्हा रुक्मिणीबाई म्हणतात, हो तर परमेश्वरालाच आपली काळजी असते. बघा ना, आपल्या पोटापाण्याची सोय त्याने केली. तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात, मी पोटापाण्याच्या सोयीचं नाही म्हणत आहे. मग माणूस ज्यावेळी जातो त्यावेळी त्याच्या अंगावरती कोरं वस्त्र हवं असतं. आपल्या अंगावरती आपली जुनी वस्त्र होती ती घेऊन आपण जाणार होतो, पण परमेश्वराने आपल्याला नवी वस्त्र देऊ केली आहे. रुक्मिणीबाईंच्या मनात कुठेतरी सर्र होतं, पण तरीसुद्धा आपल्या मनातला तो भाव त्या कुठेतरी दाबून ठेवतात की आपल्या पतीचा जो केलेला निश्चय आहे तोच खरा आहे आणि त्यावरच आपल्याला पुढे जायचं आहे. असं ठरवून दोघंजणं धर्मशाळेमध्ये ती रात्र काढतात. सकाळी उठून ब्राह्ममुहूर्तावरती दोघं गंगा आणि यमुनेच्या तीर्थावरती येतात. आपल्या मुलांचं स्मरण करतात, त्यांना अनेक आशीर्वाद देतात, आपल्या मातापित्यांचं स्मरण करतात आणि आपल्या पूर्वजांना स्मरून देवाला प्रार्थना करून की आमच्या पाठीमागे आमच्या मुलांची काळजी घेणारा तूच आहेस भगवंता, असं म्हणून त्या तीर्थाला स्वतःला अर्पण करतात. पाण्यामध्ये धप असा आवाज होतो आणि ते तीर्थ त्यांना जणू आपल्या पोटामध्ये कुठेतरी दडवून ठेवल्यासारखं घेऊन ते पाणी पुढे पुढे जात राहतं. देहांत प्रायश्चित्त, केवळ आणि केवळ आपल्या मुलांचा विचार करून घेतलेला निर्णय. मुलांनो, या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवत असतात की आपले आई वडील अशा पद्धतीने आपल्याला कितीतरी गोष्टी आणून देत असतात, कितीतरी गोष्टींचा त्याग करून आपल्याला आणून देत असतात. आणि त्यांचं जे हे पार पाडलेलं कर्तव्य असतं त्यासाठी आपणही कायम तत्पर राहिलं पाहिजे. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी ज्या गोष्टी करून ठेवल्या आहेत त्या कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढे कोणतीही परिस्थिती आली तरी पहिल्यांदा आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे जे काही असेल ते आपल्या आई वडिलांबरोबरच आपण सगळं वाटून आणि आनंदसुद्धा सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण की आपल्या कुठल्याही गोष्टीवरती, यशामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा पहिला अधिकार असतो. कारण त्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावर आणलेलं असतं, आपल्याला या जगामध्ये जगण्यासाठी सक्षम केलेलं असतं, आपल्याला सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण केलेलं असतं जगण्यासाठी. त्यांच्या परीने ज्या गोष्टी त्यांना देता येतील त्या त्यांनी केलेल्या असतात. त्यामुळे आई वडिलांचं स्मरण हे सगळ्यात पहिलं स्मरण आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. इकडे ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई सकाळ होते, जागे होतात, वादळ संपलेलं असतं. निवृत्ती उठतो आणि नेहमीप्रमाणे आंघोळ करून येतो इंद्रायणीवरती आणि भावंडसुद्धा उठलेली असतात. तोपर्यंत देवपूजा करतो आणि देवपूजा करत असताना यावेळी आज मात्र तो ग्रंथ वाचन करायला जातो. आणि ग्रंथ वाचन करत असताना त्या ग्रंथामध्ये ठेवलेली वडिलांची चिठ्ठी त्याला सापडते, पत्र त्याला सापडतं की आम्ही दोघं जण देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी प्रयाग क्षेत्री जात आहोत. कारण आम्हाला ब्रह्मसभेने सांगितलंय की तुम्हाला ब्राह्मण करून घेण्यासाठी, तुम्हाला समाजात घेण्यासाठी आम्ही
देहांत प्रायश्चित्त घेणं अनिवार्य आहे, आम्हाला संपवणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हे करत आहोत. तू निवृत्ती आपल्या भावंडांना सांभाळ, तुमची कर्तव्य पार पाडा, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, आनंदात राहा, प्रत्येक गोष्टीचा हिमतीने, धैर्याने आणि शौर्याने सामना करा. हे वाचल्यावरती निवृत्तीचे डोळे ओलावतात. त्याला नेमका त्याचा अर्थ कळत नाही की देहांत प्रायश्चित्त म्हणजे नेमकं काय. आई बाबा गेलेत तर नेमके कुठे गेलेत हे ज्ञानदेवाला तो सांगतो, पण तरी त्याला सुद्धा की लहान मुलं असतात त्यांना त्याचा अर्थ समजत नाही. सोपानदेव आणि मुक्ताबाई या दोघांना एकत्र राहण्यासाठी सांगून, सोपानाला मुक्ताईला सांभाळण्यासाठी सांगून ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ दोघंही केशव आणि कावेरीच्या घरी येतात. त्यांना सुद्धा गावाबाहेर काढलेलं असतं, गावाबाहेरच ते राहत असतात. त्यांच्या घरी आल्यावर घडलेला सगळा प्रसंग निवृत्ती केशवला सांगतो आणि अशा वेळेला केशवला आपल्या मनामध्ये धरून ठेवलेली गोष्ट अडवता येत नाही. आणि ग्रामसभेने जे काही धर्मसभेने सांगितलेला जो निर्णय असतो की तुम्ही चूक केलेली आहे, तुम्ही संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात आलात आणि गृहस्थाश्रमामध्ये येऊन तुम्ही संन्यासाश्रमानंतर मुलांना जन्म दिलात, ही खूप मोठी चूक घडलेली आहे तुमच्याकडून आणि त्यासाठी तू देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, स्वतःला संपवलं पाहिजे. त्याच वेळी आम्ही तुझ्या मुलांची मुंज करण्यासाठी, त्यांना ब्राह्मण करून घेण्यासाठी परवानगी देऊ. आणि त्या निर्णयानुसार विठ्ठलपंतांनी हा निर्णय घेतलाय की आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी रुक्मिणीबाईंनी सुद्धा निर्णय घेतला. हे ऐकल्यावरती दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं, दोघंही रडायला लागतात आणि कसं बसं त्यांना सावरून घरी पाठवतात कावेरी आणि केशव. घरी आल्यावरती सोपान आणि मुक्ताबाईला सुद्धा ही गोष्ट सांगणं गरजेचं असतं. त्यानुसार ही गोष्ट त्या दोघांनाही सांगितली जाते. चारी भावंड मिळून अक्षरशः दुःखामध्ये बुडून जातात. या परिस्थितीमध्ये निवृत्तीला त्यांना सांभाळणं खूप गरजेचं असतं, कारण तो मोठा असतो, भावंडांमध्ये मोठा असतो, वयाने मोठा नाही. तरीही आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं कर्तव्य आपल्याला पार पाडलंच पाहिजे. या उद्देशाने आपल्या तिन्ही भावंडांना गळ्याशी घेऊन आपल्या मिठी मारून त्यांना ते दुःख सावरण्याचा तो प्रयत्न करतो. नाथाने सगळी जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली असते. आपल्या भावंडांचा अभ्यास घेणं, त्यांना सगळ्या गोष्टी शिकवणं, वेदांचा अभ्यास घेणं, शास्त्रांचा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी तो तंतोतंत निवृत्ती पाळत असतो. आपल्या भावंडांना समाजामध्ये उभं राहण्यासाठी किंवा गहिनीनाथांनी जी शिक्षा त्यांना दिलेली असते त्याप्रमाणे सगळा अभ्यास त्यांच्याकडून करून घेण्याचं काम निवृत्ती करत असतो. मग अगदी त्यांना खाण्यापिण्यासाठी बाहेर जाऊन 5 गावांमध्ये भिक्षा मागून आणण्यापर्यंत सगळी कामं निवृत्ती आपल्या शिरावर घेतो आणि त्याला मदत करण्याचं काम, घर सांभाळण्याचं, भावंड सांभाळण्याचं काम ज्ञानदेव करत असतात. ज्ञानदेवाला कोणती तरी गोष्ट सतत मनाशी खात असते. एक दिवशी निवृत्तीची पूजा होते, दिवसभरावर पुढे जात असतात आणि रोज निवृत्ती एवढी मोठी जबाबदारी सांभाळतोय म्हणताना आज काही करून धीर करून तो बोलायचं ठरवतो. निवृत्तीनाथाची पूजा होते आणि तेव्हा ज्ञानदेव म्हणतात की दादा, तू रोज भिक्षा मागण्यासाठी जातोस, आज मला भिक्षा मागण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे मला सुद्धा बघता येईल की काय आपण आपलं पोट भरण्यासाठी करायला लागतं, कसा असतो हा अनुभव, किती कठीण असतं, या गोष्टीचा अनुभव मला सुद्धा घ्यायचा आहे. तेव्हा निवृत्ती म्हणतो की अरे तू अजून लहान आहेस, तू घरामध्ये घर सांभाळणं, या सगळ्या गोष्टी, भावंडांना सांभाळणं, घराच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तू करतोसच आहेस की नाही, तरीसुद्धा मला सुद्धा तुमच्यासारखं कुठेतरी मोठं व्हायचं आहे, मला या गोष्टी शिरावर घ्यायच्या आहेत, आज बाकी मी तुमचं काहीही ऐकणार नाही, मला भिक्षा मागण्यासाठी जाऊ द्या. निवृत्तीचं ज्ञानदेव ऐकत नाही. पाहिल्यावरती निवृत्ती म्हणतात की ठीक आहे, तू सुद्धा माझे कपडे धुत होतास, मग आता ते कपडे मी धुत जाईन, मी तुला भिक्षा मागायला जाण्यासाठी परवानगी देतो. आणि मग निवृत्तीनाथाची झोळी खांद्याला ज्ञानदेव लावतात आणि मुक्ताबाईला विचारतात, दिसतो ना मी दादासारखा? लहान असतात ती मुलं, त्यांना काही तितकंसं कळत नसतात, जरी देवाचे अवतार वगैरे असले तरी बालपण हे आपलं बालपणच असतं.
मुलं बालपणात असतात त्यावेळी ती वस्तेतल्या सगळ्या गोष्टी करतात, त्याप्रमाणेच बागडत असतात आणि मोठ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. पण या समजून घेण्यासाठी त्यांचे आईवडील आजूबाजूला नसतात मुलांना. आपल्या आजूबाजूला एवढे सगळे लोक असतात की आपल्या सगळ्या गोष्टी कौतुकाने लाडाने बघत असतात, प्रसंगी आपल्याला दरडावत असतात, पण या मुलांसाठी कोणीही आजूबाजूला नसतं. तीच स्वतःला समजावतात काय चुकीचं काय बरोबर. म्हणजे जबाबदारी पडल्यावर आपण सगळ्या गोष्टी आपसूक आपोआप कसं शिकतो याचं दर्शन आपल्याला या गोष्टींमधून घडतं. आपल्या सगळ्या गोष्टींची तत्परता राखण्यासाठी, आपल्या तजवीज करण्यासाठी, आपल्याला हातात देण्यासाठी आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपल्या आजूबाजूचे सगळे लोक आपल्या रेलचेल असते, राबत असतात. पण इथे बघा आईवडील सोडून गेलेत, लहान लहान मुलं आहेत आणि आता काय करायचं, कसं करायचं, आपलं अन्न कसं मिळवायचं यासाठी सुद्धा ही मुलं कुठेतरी सगळं सोसत असताना आपल्याला दिसतात. आणि ज्ञानदेव झोळी घेऊन भिक्षेसाठी निघतात. भिक्षेसाठी निघाल्यावरती आळंदी गावामध्ये जायचं ठरवतात आणि आळंदी गावामध्ये येऊन पोचतात. आपण मागे सुद्धा ही गोष्ट बघितली होती आणि त्यावरूनच ठरवलं होतं की संपूर्ण ज्ञानेश्वर आपण गोष्टीमधून पूर्ण भाग बघायचा. तर इथे पहिल्या घरामध्ये भिक्षा मागतात, ते कोरान्न देतात. कोरं अन्न म्हणजे न शिजवलेलं अन्न, धान्य दिलं जातं. दुसऱ्या घरामध्ये विचारतात, तिथेही त्यांना अन्न मिळतं. आणि तिसऱ्या घरामध्ये ज्यावेळी ते अन्न मागायला जातात आणि त्या चंपाबाई जेव्हा अन्न देण्यासाठी येतात तेव्हा तिथून धर्मसभेचे विसोबासाठी चाललेले असतात. ते बघतात ते दृश्य की अरे हा ज्ञानोबा, हा गोसावड्याचा मुलगा इथे आला कसा आळंदीमध्ये. म्हणून त्या बाईला ओरडतात, काय ग चंपा, तुला माज आला की काय, या गोसावड्याच्या पोरांना तू अन्न देतेस, तुला काही समजतं की नाही, चल जा आतमध्ये नाही तर तुला ग्रामण्य करून टाकेल. आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा तशीच धमकी देतात. ते माफी मागतात आणि त्यावेळेला ज्ञानदेव आणि विसोबासाठी यांची दृष्टादृष्ट होते. अरे तू गोसावड्याचा मुलगा, तुझ्या आईबापाला गावाबाहेर आम्ही टाकलं आणि आळंदी गावामध्ये भिक्षा मागायला यायची तू हिंमतच कशी केलीस. त्यावेळी शांतपणे ज्ञानदेव म्हणतात, मी नमस्कार करतो तुम्हाला. धर्मसभेने सांगितल्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी प्रयाग क्षेत्री जाऊन देहांत प्रायश्चित्त घेतलं, कारण आम्हाला समाजात येण्याची संधी मिळावी. मग आता माझ्या आई वडिलांनी तुम्ही दिलेली शिक्षा जर का भोगलेली आहे, प्रायश्चित्त केलेलं आहे, मग आम्ही समाजामध्ये का बरं नाही येऊ शकत, आम्ही इथे भिक्षा का नाही मागू शकत. आणि एवढ्याशा लहानशा मुलाचा हा अशा पद्धतीचं उत्तर ऐकून विसोबासाठी यांचा जो अहंकार असतो तो कुठेतरी दुखावला जातो, तो कुठेतरी डिवचला जातो. आणि आता थांब, मला उत्तर देतोस काय गोसावड्याच्या पोरा, भिकारडा कुठला, भिका मागून पोट भरता, त्यापेक्षा मरा ना तुम्ही, असं म्हणून तुला चांगली अद्दलच घडवतो. म्हणून उकिरड्यावरती संत ज्ञानेश्वरांना फेकून देतात, त्याच्या हातातली झोळी हिसकावून घेतात, ते अन्न उकिरड्यावर टाकतात त्याला मिळालेलं, आणि सगळ्या शेणी गोवऱ्या त्याच्यामध्ये भरतात आणि तिथून त्यांना खूप वाईट साईड बोलून निघून जातात. संत ज्ञानेश्वर उठतात आणि आपली झोळी जी गोवऱ्यांनी शेण्यांनी भरलेली असते ती तिथे रिकामी करतात आणि अतिशय दुःखी खिन्न मनाने तिथून निघून आपल्या घरी येण्यासाठी निघतात. मुलांनो, आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येत असतात, पण सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये मला खायला मिळत नाही आहे, मला वापरायला कपडे मिळत नाही आहेत, मला वाचायला पुस्तकं मिळत नाही आहेत, असं नाही होत. आपले आईवडील आपल्या प्रत्येक गोष्टी मिळाव्यात यासाठी कायम प्रयत्नशील असतात. आपण या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आपण आपल्या या समाजाचे, आपल्या या कुटुंबाचं काहीतरी देणं लागतं याची जाणीव मनात ठेवली पाहिजे. म्हणून या गोष्टी आपल्याला अशासाठी बघितल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत की आपल्या जीवनाचा संघर्ष काय असतो तो आपल्याला अनुभवायला मिळत नाही आहे. या गोष्टी आपल्याला जीवनाचा हा संघर्ष दाखवत असतात आणि आपल्याला सगळ्या गोष्टींची रेलचेल असताना मग आपण किती चांगलं वागलं पाहिजे, मनाने खचून गेलं पाहिजे का, दुर्बल झालं पाहिजे का, छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट वाटून घेतलं पाहिजे का, हेच प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारायला शिकतो.
म्हणून या गोष्टी नक्की ऐका. कसा वाटला आजचा किस्सा किंवा आजचा प्रसंग? आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा. या पुढच्या गोष्टीसुद्धा आपण बघणारच आहोत. आणि दिवाळीसाठी एक खास गोष्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे दिवाळीचे 5 दिवस आपण 5 गोष्टी मुलांच्या दाखवणार आहोत. आपले जे ऐकणारी मुलं आहेत, या गोष्टीचे नित्यनेमाने ऐकतात, त्या मुलांसाठी दिवाळीची एक खास पर्वणी आहे. मी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि दिवाळीच्या गोष्टी जर का तुम्हाला माहिती असतील किंवा तुम्ही शोधून काढणार असाल तर तुमची एक गोष्ट 2 ते 3 भागांमध्ये तुमच्या मोबाईलवरती रेकॉर्ड करा आणि खाली दिसणाऱ्या या क्रमांकावरती तुमची गोष्ट आम्हाला पाठवा. माधवी राणे या यूट्यूब चॅनलवरून तुमची गोष्टसुद्धा प्रसारित केली जाईल. चला तर मग लागा तयारीला आणि पटापट आपले व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा. दिवाळीसाठी सगळे सज्ज राहा, सगळ्यांनी आनंदी राहा. पुढची गोष्ट घेऊन दिवाळीमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.